काय म्हणता राणी साहेब, द्यायची वतन? नाही, आम्हाला हा पर्याय मान्य नाही. ज्या विचाराने शिवछत्रपतींनी वतनांवर टाच आणली त्या विचाराला आपण असा चूड लावू नये. राणी साहेब, जर प्रत्येक वतनदारास त्यांचे हक्क दिले तर त्या वतनाचा तुकडा जपण्यासाठी तरी ते तलवार हाती घेतीलच ना. स्वराज्य म्हणजे केवळ जमिनींचे तुकडे नव्हेत प्रल्हाद पंत. स्वराज म्हणजे रयतेच्या हक्काचं महनमंगल मंदिर आहे. हे हक्क अबाधित राहिले तर या मंदिराचा कळस शोभायमान राहील. मग या वतनदारांची तरफदारी कशासाठी करायची? त्यापेक्षा आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही सुचवू काय करायचं ते. आम्ही आलोच राजे. राजे, शह आणि मात. राजे, आपले म्हणणे आम्हास पटले होते, पण जाऊ द्या. राणी साहेबांस मान्य नाही ना. त्याने तर नकाराचा शिक्कामोर्तब करूनच झालंय. मग जाऊ द्या. तसंही राणी साहेबांच्या अनेक गोष्टी आपल्याला पटल्या नाहीत, पटत नाहीत, पण बोलावे कैसे? आता हेच बघा ना, खंडोबल्लाळास राणी साहेबांनी त्या जुल्फिकाराकडे पाठवले. आम्हास अजिबात मान्य नव्हते, होते पटलेच नव्हते. नाही म्हणजे मृत्यूच्या भयाने खंडो पालटला तर सध्या कोणाचा काही भरोसा देता येतोय का? नाही म्हणजे काहीच सांगता येत नाही ना, म्हणून म्हटले हो. आणि राणी साहेबांनी निर्णय घेतला तिथे आपणच काही बोलू शकत नाही. आणि तो जर निर्णय आपणास मान्य असेल तर आम्ही बापडे कोण बोलणार? नाही का? राजा राम भाग गया, ताराबाई भाग गई, हमसे डर के सबके सब भाग गए. अब स्वराज हमारा है, सिर्फ हमारा. कौन है जो हमारे अरमानों को जंजीरों में जकड़ सके? संताजी धनाजी. हुजूर, आपल्या छावणीत घुसून थेट सोन्याचे कळस कापले ती त्यांनी. लय आरबाड माणसं आहे ती. संताजी और धनाजी को परस्त नहीं कर सकते. कमबख्त. विशालगढ़ को जीतने की तमन्ना कब से हमारे दिल में मौजूद है. जाओ, जाकर संताजी और धनाजी को खत्म करो. जाओ. संताजी, धनाजी. हुजूर, जिंजी किले से कोई आया है. कहता है ताराबाई ने भेजा है. क्या? किस वजह से? क्या मतलब है ताराबाई के इस बर्ताव का? सब चौकन्ने रहो, कभी भी हमला हो सकता है. जो कोई आया है भेजो उसे अंदर. जी हुजूर. होशियार तो रहना ही है. फार दिवसांची तमन्ना होती की आपल्या भेटीस यावे. जिंजीस येऊनही आपली खबर घेतली नाही. मतलब? दुश्मनी ही दोन रियासतींची. मात्र व्यक्ती म्हणून आपल्याविषयी असणारा आदर हा शब्दातीत आहे खान साहेब. आपल्या शौर्याचा दरारा फार मोठा. सबब आपल्या निस्बतीस आम्ही खासे जावे ऐसे साहेब हुकुमतांनी सुचविले.
इरादा क्या है आपका? इरादा हाच, दोस्ती. राजांनी आपल्यासाठी खलिता धाडला आहे. पढ़िए. राजमान्य राजश्री खान जुल्फिकार साहेब यांचे ठाई सस्नेह प्रणाम. कदम बरकदम आपल्या पराक्रमाची महेज वार्ता आमच्या कानी पोहोचूनही आपली दखल घेतली नाही ऐसे होऊ नये. पातशाहीचे थोर सरळ लष्कर नामे आपला लौकिक, आम्ही पामराने तो काय मोजावा. पातशाहीशी आमचा उभा बखेडा, मात्र आपले बाबत नितांत आदर मनी आहे. शत्रूच्या शौर्याचाही मनी आदर बाळगावा ही आमच्या तीर्थस्वरूप आबासाहेबांची शिकवण. आपल्या थोर पराक्रमाने पातशाहीचा डंका दाही दिशा दैदिप्यमान आहे. किंबहुना आपणच पातशाहीचे खंदे बुरुज आहात. सल्तनती ध्वजेवरचा चांद तारा आहात. आपली अशी कद्र करून आपल्या दुश्मनीतही आम्ही सुखे राहू. निरंतर लोभ असावा. खां साहेब, आपल्या दोस्तीचा दिलदार नजराणा घेऊन आमचे राजे आपल्या भेटीसाठी आतुर आहेत. अंदेशा नसावा. येतो आम्ही. फार बरं केलं माईंना बोलवून घेतलं ते. तुम्हाला सोबत होईल आणि माहेरचं कोणी असल्यावर मनही मोकळं करता येतं. माई, जी, निवांत आणि निश्चिंत राहा इथे. आपलेच गृह समजा. तेच तर समजून चाललीये. म्हणजे आपलं घर, आपली हक्काची माणसं. अलबत्त. काही हवं नको ते हक्काने सांगा. येतो आम्ही राणी साहेब. हे काय, आज रात्री इकडे थांबणार नाही आहात? नाही थांबतायत राणी साहेब. बऱ्याच योजनांबद्दल, स्वराज्यातील कारभाराबद्दल तारांशी बोलायचं असतं. दिवस पुरत नाही, रात्रीच तर बोलणं होतं. खूप काम आहेत आम्हाला. येतो आम्ही. पाहिलंच माई, हे असं काम करायचंय म्हणे, योजना आखायच्या. अगं ती थोरली आहे, हक्काची आहे, हे विसरू नकोस तू. माई, तू पण? अगं म्हणजे तू सुद्धा थोरली हो, हक्काची हो. हे असं तोंड पाडून बसू नकोस. जरा राजकारणात लक्ष घाल. अगं जाणून घे योजना काय आहेत त्या. त्यातली एक तरी योजना अशी निघेल की जी आपल्या योजनेला खतपाणी घालेल. राणीसाहेब, आम्ही असा कधी विचारही केला नव्हता की तो जुल्फिकार इतका पाघळेल. आम्ही भेटलो त्या क्षणापासून आमच्या भेटीचा हेतू तो आमच्या डोळ्यात पाहत होता. मात्र आपले खंडो इतके पारंगत की त्यांच्या डोळ्यांच्या खोल डोहात लबाडीचे मासे आढळणारच नाहीत. खंडो बल्लाळांच्या या कृतीमुळे मुघलाईतला एक मोठा मासा मात्र गळाला लागला. भ्रम आहे हा आपला. प्रल्हाद पंत, राजे माफ करा, पण थोडं स्पष्टच बोलतो. राजे, आपण समजतो तितका हा जुल्फिकार साधा सरळ नाहीये. अहो, औरंगजेबाच्या कारस्थानी तालमीत तयार झालेला आहे तो, आणि कसलेला आहे. तेव्हा आपणही त्याला इतका सहज घेऊ नये राजे. मात्र आम्हाला नाही वाटत त्याला फोडणं कठीण जाईल.
राणीसाहेबांनी योग्य शक्कल लढवली आहे. घाववर मी बसणारच, आम्हाला खात्री आहे. कुठल्या भरोश्यावर ही खात्री द्यावी राजे? राजे, थोरल्या महाराजांनी गोडी गुलाबीने तहाची बोलणी लावून पेडगावच्या बहादूर खानास तोंडावर पाडले होते. तो औरंगजेब हा इतिहास विसरला असेल की जुल्फिकाराने हा इतिहास वाचलाच नसेल? पन्हाळ्यावरून सुटका करून घेताना सुद्धा थोरल्या महाराजांनी असेच तहाचे नाटक करून सिद्धी जोहरला सुद्धा गुंडाळले होते. राजे, मराठ्यांची ही राजनीती त्यांना एव्हाना चांगलीच पाठ झाली आहे. आणि दुधाने तोंड पोळलेला माणूस ताकही फुंकून पितो हे आपण तरी का विसरावे राजे? नाही म्हणजे माफी असावी राजे, पण आम्ही नकारार्थी बोलतो आहोत असे आपणास वाटले असेलही कदाचित. पण प्रत्येक घटनेचा दोन्ही बाजूनी सारासार विचार व्हायलाच हवा असे आम्हास वाटते. हो, म्हणजे आपल्या हेतूबद्दल जुल्फिकाराला शंका येईल? नाही येणार. एकच गोष्ट आपण सतत उगाळत राहिलो तर कालांतराने ती गोष्ट खरीच वाटायला लागते. तसे हे बिनबुडाचे माठ आहेत. थोडा कल्ला तरी कलंडायला वेळ लागणार नाही. पंत, इतिहासाने दाखले लिहून ठेवले असतील तरी त्याच इतिहासाचा वचक आजही मुघली मनावर आहे. तो औरंगजेब किती बलाढ्य असला तरी प्रत्येकाची एक कमजोर बाजू असतेच, आणि ती नस आम्ही शोधू आणि बरोबर पकडू. गेले कैक वर्षे हे मुघल आमचं परिपत्य करण्यासाठी आपल्या घरादारापासून आपतेष्टांपासून दूर राहिलेत. आता थकलेत, वैतागलेत, जेरीसही आलेत. आता आम्ही जशा कंड्या हलवू तशा ह्या कठपुतली भावल्या नाचत राहतील. ओ धनाजीराव, एक डाव आम्हाला असं वाटलं की तुम्ही आमचा कांडकाच पडताय का काय? दोस्तीत जीव घेणं जमायचं नाही आमासनी. एक या समशेरचं मिळते कर तुम्हाला शिष्य होणार नाही. आणि तशीच वेळ आली तर जीव देऊ तुमच्यासाठी. ठाव आहे आम्हाला, हात द्या. तुम्ही कसं बी वागलात तरी आमासनी आमचं इमान सोडता येत नाही संताजीराव. कसं बी म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला जाधवराव? काय नाही, आम्ही आपलं वानगी दाखल बोललो. हे बघा जाधवराव, आमचं काय चुकलंय का? अहो, तसं काय असेल तर मन मुकायपणानं बोला की आमच्याशी. हा, तेवढा अधिकार आहे तुम्हाला दोस्तीत. आम्ही कवा नाही म्हणलो. जाधवराव, एकमेकाची नस नस ओळखतो आपण. आम्ही तुमच्या नुसतं डोळ्यात बघून सांगू शकतो तुमच्या मनात काय चाललंय. खरं सांगा आम्हाला, काय झालंय? काय नाही म्हणलं नव. जाधवराव, आमच्या डोळ्यात बघून सांगा काय झालंय ते. काय थट्टा लावली तुम्ही बी? काय नाही म्हणलो तर समजून घ्या की. काय गरज नाही आमचा एवढा विचार करायची. हे बघा, धडधाकट आहोत आम्ही, काय होत नाही आम्हाला. जाधवराव,
चंद्र सूर्याचं नाव जसं घेतलं जातं का नाही, तसंच या संताजी धनाजीचं नाव समद्या मुलुकभर घेतलं जातंय. अहो एकाला खेच लागली तर दुसऱ्याच्या काळजातनं कळ उठते. तुम्हाला नुसतं खर्चाटलं तर इथं आमच्या काळजाचा तुकडा उडतोय. पण सवताच्या जखमा कधी लपवू नका आमच्यापासून. आता तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतो आम्ही, पण आपल्या दुभंग होईल असं काय बी घडू नये एवढं आपण दोघं बी जपूया. राणी साहेबांचं खरीदा जाधवराव, राणी साहेबांनी इशाळगडच्या कारभाराचा समदा लेखाचोखा घेऊन आमासनी तातडीनं जिंजीला बोलावलं आहे. तुम्हा एकट्याला? अहो आता खलिता आमासनी आला म्हणजे आमासनीच बोलावलं असणार ना. तिथं काही लगीन हवंय? समदा लावा जमा वराड वाजंत्री घेऊन जाया. आम्ही जाऊन येतो. तुम्ही इथल्या कारभारावर नीट लक्ष ठेवा. आमासनी तयारी करायला हवी. येतो आम्ही. आणि दोघात दुभंग पडू नये म्हणून जपूया. जपायचं कोणी? हे जे काय होत आहे ते ध्यानात येत आहे ना. भेदभाव होतोय संताजीराव. संताजीराव मन दुभंगून घेणार नाही आम्ही कधी बी. हे मात्र खरं का वार आमच्या विरुद्ध वाहत आहे. राजे, एक गोष्ट बोलायची होती, पण कितीही झालं तरी आम्ही सेवकच. एखादी गोष्ट आपल्याला बोलायला जावी आणि आमचं बोलणं म्हणजे गुस्ताखी वाटू शकेल, पण दौलतीच्या हितासाठीच आमचा प्रत्येक शब्द. बोला फक्त, निसंकोचपणे बोला. राजे, राणी साहेबांनी जुल्फिकार खानासाठी आखलेला डाव मोठा धाडसी आहे. धाडस त्यांच्या रक्तातच आहे पंत. आपल्याला शंका आहे का त्यांच्या पराक्रमावर? तसं नव्हे राजे. अहो साक्षात हंबीरराव मोहित्यांच्या कन्येच्या पराक्रमावर शंका घेणारे आम्ही कोण? पण राजे, राणी साहेबांनी आखलेला डाव यशस्वी होण्यासाठी बराच अवधी जाऊ शकतो आणि मध्येच फसगत होण्याची संभावनाही नाकारता येत नाही राजे. म्हणूनच आम्हाला असे वाटते की पुन्हा योग्य तो विचार व्हावा. बस. बघू, आम्ही विचार करू. राजे, वतनदारी पुन्हा सुरू करण्याची आपली कल्पना आपण मागे घेतलीत याचं खरं तर आम्हाला नवल वाटते हो. तारांचं म्हणणं पटतंय आम्हाला पंत. आणि तारांचंच कशाला, आमच्या आबासाहेबांचंच तत्व होतं ते. आम्ही त्यांचंच तत्व पाळू नाही शकलो तर आम्ही दुबळे ठरू. म्हणजे हा वतनदारांचा लोंढा आमच्या आबासाहेबांनी त्यांच्या समर्थ बाहूंनी अडवून धरला. नुसता अडवला नाही पंत, तर त्याला योग्य दिशा दिली. आज हे वतनदार मुजोर झाले, आम्हाला ऐकत नाहीत, म्हणून हा लोंढा खुला सोडणं हे दुबळेपणाचंच लक्षण आहे ना पंत. उगाच आम्ही आताताईपणे काहीतरी निर्णय घ्यायचो आणि आबासाहेबांच्या तत्वांची खिलवाड नको. राजे, येणाऱ्या प्रत्येक काळाची कसोटी वेगळी असते आणि म्हणूनच त्या काळाची लढण्याची रीत ही निराळीच असावी असे आम्हास वाटते हो. आणि म्हणूनच आम्हास असे वाटते की आज घडीला वतनदारी पुन्हा सुरू करणं अपरिहार्य आहे. राजे, वतनदारी पुन्हा सुरू करण्याचा आपला निर्णय योग्यच आहे बरं का. बदलत्या काळाशी आम्हाला सुलूक करायचा होता. राणी साहेबांची महत्वाकांक्षा वेगळी आहे. उगाच कशाला आम्ही अडवण लावावी. राजे, अहो हे म्हणजे शमशेर हातात घेऊन शत्रू समोर उभा ठाकलेला असताना म्यानातून तलवार बाहेर काढून पुन्हा म्यानात टाकण्यासारखे नाही का? राजे, असे केल्याने आपलेच नुकसान होईल. या उलट जर वतनदारी पुन्हा सुरू केली ना तर त्याचे परिणाम अल्प कालावधीतच दिसायला लागतील राजे.
आपलं म्हणणं रास्त आहे पंत. आम्ही पुन्हा या विषयावर विचार करू. काय आहे, तिढा भावनिक आहे. आम्हाला ताराराणी साहेबांशी बोलायला हवं.